आता ना आंब्याचा सीझन सुरू आहे ना, तोपर्यंत तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. तर आता मी एक वेगळ्या पद्धतीची मँगो पोळी करणार आहे. तर सगळ्यात पहिलं काय केलं तर कढईमध्ये तूप गरम करून घेतलं आणि तूप गरम झालं की त्याच्यामध्ये छान लालसर असा रवा भाजून घ्यायचा. रवा लालसर झाला की त्याच्यामध्ये एक 4-5 आंब्याचा गर आहे, तर तो घालायचा मिक्सरमधून फिरवून. नंतर चवीनुसार साखर, थोडीशी इलायची पावडर, तुम्ही गूळ पण घालू शकता, पण मी साखर घातली होती. सगळं मिक्स करायचं आणि थोडंसं कमी वाटलं तर थोडंसं दूध पण ॲड करू शकता. मी थोडंसं दूध पण घातलं होतं. वरून थोडंसं तूप घालायचं, थंड करायचं आणि अशा रीतीने आपला मँगो शिरा आणि पोळीचं सारण पण तयार झालं बरं का. आता शिरा म्हणून तुम्ही डायरेक्ट पण खाऊ शकता. आता मला करायची होती पोळी, तर मी चपात्याचं पीठ मळून घेतलं होतं. म्हणजे आपण चपात्या करतो ना, तसं जशी कणिक मळतो ना, तर तसं पीठ मळून घ्यायचं, त्याचं सारण भरून घ्यायचं आणि भरपूर असं तूप लावून छान अशी लालसर पोळी भाजून घ्यायची. खरं सांगू ना, शिऱ्यापेक्षा ही पोळीच एक नंबर लागते. दुधासोबत खायची एकदम भारी लागते. मँगो पोळी कशी झाली नक्की सांगा आणि या खायला.